नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसात झालेल्या महापुराच्या थैमानानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या हाहाकार माजवलेला आहे. चिखलगाळ काढला जातोय, नाकी नऊ येत आहेत. हे सगळं करत असताना पूर ओसरतोय, पण पूर ओसरल्याच्या नंतर खाली जी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा अंदाज आता येऊ लागलाय. एकीकडे कोकणवासियांची परिस्थिती आहे, तर दुसरीकडे अन्न पाण्यासाठी वीज घरोघरी पोहोचवण्याचं एक मोठं आव्हान महावितरण समोर आहे. सगळीकडे महापुरामुळे वीज गेली आहे, लाईटचे कित्येक पोल उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे प्रयत्नांची शर्थ करत महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दिवस रात्र एक करतायत. या सगळ्याविषयी आपण आता बोलणार आहोत महावितरण आणि महाआव्हानच्या या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. महापुराची दाहकता अनेकांनी अनुभवली आणि याच वेळी कोल्हापुरातल्या नेसरी महावितरणमधील जिगरबाज कर्मचारी हर्षद यांनी तिथल्या गावाचा बंद झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत केला. घटप्रभा नदीच्या जवळ असणाऱ्या 12 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर टेक्निशियन हर्षद आणि त्यांच्या सहकार्याने जाऊन इथल्या गावामधला अंधार दूर केला. अशा परिस्थितीमध्ये आपला जीव धोक्यात घालून गावकऱ्यांच्या घरात प्रकाश आणण्यासाठी झटणाऱ्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सैल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको, उगाच भयान वादळी रे, देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे, सांडून खऱ्याची संगत खोट्याची खरी नको. तर दुसरीकडे जगबुडी नदीच्या भीषण पूर परिस्थितीमध्ये वायरमनच्या टीमकडून खेडमधील खाडीपाट्यात तुटलेल्या लाईनचं काम वाहत्या खाडीपात्रात पूर्ण केलं गेलं. अंगावर शहारे आणणारे मदत कार्य असून काही तास धोकादायक परिस्थितीत या टीमनं 30 गावांचा खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत केला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खाडीपट्टा विभागात 30 गावांचा संपर्क तुटला. त्यात 33 किलोवॅटच्या विद्युत वाहिनीची तार तुटल्यानं वीज पुरवठा देखील खंडित झाला. मात्र अशा परिस्थितीतही वायरमननं आपला जीव धोक्यात घालून केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तेव्हा पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी हजारोच्या संख्येनं पोल कोसळले आणि हे पोल पुन्हा उभे करणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. वायर सुद्धा तुटलेले आहे. हे वायर पुन्हा खेचणं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं आणि हे मनुष्यबळ आत्ताच्या या संकटाच्या काळात उभं करणं, अशा अनेक अडचणींचा आव्हानांचा सामना करत महावितरणचे हे कर्मचारी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. यानंतर पालघरमधल्या वायरमनची ही बातमी आहे. नदीपात्रातल्या विद्युत वाहिनीवर अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलंय. मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ असे या 2 महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. बंद असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी नदीत पूर असल्यानं हे दोन्ही कर्मचारी विद्युत वाहिनीवरून नदी पात्र पार करत होते. मात्र वैतरणा नदीची दोन्ही पात्रांचं अंतर जास्त असल्यानं दोन्ही कर्मचारी मध्यभागी अडकले. नदीपात्राचा प्रवाह जास्त असल्यानं या दोन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पालघरमध्ये दाखल झालेलं एनडीआरएफचं पथक तिथं मदतीसाठी पोहोचलं आणि यावेळी एनडीआरएफच्या पथकानं त्यांची सुखरूप सुटका केली. लाइनमैन को रिस्क्यू करते समय दरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल काय माहिती दिली आहे जाणून घेऊयात. सर, सध्या काय परिस्थिती आहे? अजून लाईन नाही आलेली आहे. कधीपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल? नाही, अंदाजे जवळपास या ठिकाणी 2000 गावाच्या वर बाधित झालेली आहेत आणि पूर परिस्थिती अत्यंत भयावह अशी त्या ठिकाणी निर्माण झाली. दरडी कोसळल्यात, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्राणहानी झाली, वित्तहानी झाली, जीवहानी झाली. ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये महाविकास सरकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये आव्हानं नैसर्गिक आपत्तीच्या आमच्या समोर आल्यात. करोनाचं आलं संकट, पुन्हा महापुराचं संकट आलं, पुन्हा या ठिकाणी ढगफुटीचं या ठिकाणी आलं, पुन्हा महापूर आला,
तुमच्या चक्रीवादळं आली 2-2 आणि हे सगळं एकट्या कोकणाने त्या भागाने ते झेललेलं आहे. आणि त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की आम्हाला त्या लोकांना मदत करणं गरजेचं आहे. आम्ही वॉर फुटिंगवर 24/7 त्या ठिकाणी काम करतो आहोत आणि शक्यतोवर जितकी मदत करता येणे शक्य तितकी मदत करतो. 9 लाखाच्या वर ज्या घरांची इलेक्ट्रिक निघून गेलेली होती ते रिस्टोअर करण्याचं काम करून आम्ही 6,04,000 पर्यंत आता लोकांना त्या ठिकाणी कनेक्शन्स रिस्टोअर करून दिलेले आहेत. युद्ध पातळीवर आमचे लोक पाण्यातनं वाहत म्हणजे पोहत जाऊन रोपिंगनी त्या ठिकाणी काम करून त्या ठिकाणी काम करतायत. तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. खरं तर ही जिगरबाज कामगिरी आहे महावितरणच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची. पण केवळ ही जिगरबाज कामगिरी नाही आहे, तर या पलीकडे जाऊन सुद्धा आता हे सगळं उभं करणं हे सुद्धा अत्यंत जिकिरीचं आणि आव्हानात्मक असणार आहे. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर कोल्हापूरहून आता आपल्या सोबत आहेत. पूरग्रस्त भागातली बित्तम बातमी ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि आपल्यासोबत MSCBचे ज्या युनियन आहेत त्याचे अध्यक्ष केदार रेडेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. दोघांचंही स्वागत या कार्यक्रमामध्ये. मी सुरुवातीला संदीप राजगोळकर यांच्याकडे जातोय, नंतर केदारजी यांच्याकडे जातो. संदीप, आता काय नेमकी परिस्थिती या पुरानं निर्माण झाली आहे? तुम्ही रोज सांगताय पाण्याची पातळी नेमकी किती वाढली आहे, पण या पाण्यामध्ये किती मोठं नुकसान महावितरणचं झालेलं आहे? अंधाराच्या खाईत ही सगळी गावं लोटली गेलेली आहेत. कसं तिथं काम सुरू आहे? किती मोठं हे आव्हान आहे? ज्यावेळेला महापूर येतो विलास, त्यावेळेला सगळ्यात पहिला फटका बसतो तो महावितरणला. कारण आपल्याला माहिती आहे की विजांचा गडगडाट होत असतो, वादळ सुटत असतं, पाऊस मोठा पडत असतो. अशा वेळा अनेक वेळा स्पार्किंग होऊन अनेक ठिकाणचा वीज पुरवठा हा खंडित होत असतो. आता कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जो महापूर आला त्यामुळे प्रचंड मोठा फटका बसला. मी पहिल्यांदा आकडेवारी सांगूया आपण विलास प्रेक्षकांना. कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर 2,57,320 ग्राहकांना याचा फटका बसला, म्हणजे 2.5 लाखांपेक्षाही जास्त. आणि त्यापैकी आता 2 लाखांवरची जी वीज कनेक्शन आहेत ती पूर्ववत करण्यात आली आहेत. अजूनही 50,000 ग्राहकांपर्यंत वीज कर्मचारी हे पोहोचू शकलेले नाहीत, कारण त्या भागामध्ये म्हणजे त्या गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे. आणि दुसरीकडे सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर 67,600 ग्राहकांना याचा फटका बसला आणि त्यापैकी 20,000 फक्त रिस्टोअर करण्यात यश आलेलं आहे MSCBला, म्हणजे महावितरणला. जवळपास आपण विचार केला तर 47,000 ग्राहकांपर्यंत अजूनही महावितरणचे कर्मचारी हे पोहोचू शकलेले नाहीत. आपल्याला माहीत आहे जर घरात लाईट गेली एखादा तास तरी आपण अस्वस्थ होतो विलास, कारण TV बंद होतो, मोबाईलचं चार्जिंग नसतं, इतर उपकरणं फॅन असेल AC असेल सगळं बंद पडतं. आणि अशा वेळा ज्यावेळा महापूर येतो त्यावेळा सगळंच पूर्ण ठप्प झालेलं असतं. एक तर सोशल मीडिया, म्हणजे मोबाईलला जर चार्जिंग नसेल तर सोशल मीडियावरून जी काही माहिती पुराची पाहिजे असते नागरिकांना ती मिळत नाही वेळेत. मोबाईल डाऊन झालेला असतो, TV बंद असते कधी कधी. अशा वेळेला महावितरणचे कर्मचारी हे पाण्यामध्ये उतरून त्या ठिकाणी वीज पुरवठा हा सुरळीत करत असतात. आपल्याला माहीत आहे अनेक वेळा ज्यावेळा लॉकडाऊनच्या काळामध्ये भरमसाठ वीज बिलं आली होती त्यावेळा महावितरणच्या विरोधात अनेक सामाजिक संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, त्यांनी आंदोलनं केली होती. आणि दुसरीकडे मात्र आता महापुराच्या परिस्थितीमध्ये हेच कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून ही सगळी कामगिरी करतात. आपण आता काही वेळापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरी गावातलं चित्र दाखवलं. जवळपास 12 गावांचा विलास संपर्क जो आहे तो तुटला होता, म्हणजे वीज पुरवठा खंडित झाला होता पूर्णपणे, संपर्क देखील तुटला होता. पण महापुराच्या पाण्यातून पोहत जाऊन त्या खांबावर चढणं आणि तिथला वीज पुरवठा सुरळीत करणं म्हणजे खरंच हे एक मोठं काम म्हणावं लागेल. आणि हे इतकंच नाही, म्हणजे विजेचे खांब हे कुठल्या कुठल्या भागात असतात हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तो डोंगरात असू शकतात, ते जंगलात असू शकतात, शेतीत असू शकतात, नदीच्या काठाला असू शकतात. त्यातले ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करणं हे सगळ्यात मोठं जिकिरीचं काम असतं विलास. आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आहे त्यांच्या जे कनेक्शन असतं, म्हणजे एखादा जर वायरमन किंवा महावितरणचा कर्मचारी एखाद्या खांबावर जर चढला तर तिथली फ्यूज काढावी लागते, तिथला वीज पुरवठा चुकून कोणी चालू करू नये याची देखील काळजी घ्यावी लागते. कारण अनेक वेळा आपल्याला माहित आहे जीव गमवावा लागलेला आहे अनेक महावितरणच्या कर्मचाऱ्यांना. अशा पद्धतीनं सगळी काळजी घेत नागरिकांसाठी फक्त घरात प्रकाश येऊ देत, प्रकाशमान ते घर व्हावं यासाठी सगळे महावितरणचे कर्मचारी आहेत ते झटत असतात. आणि कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अगदी चंदगडसारखा ग्रामीण भाग असू देत किंवा कोल्हापूर शहरातला व्हिनस कॉर्नरसारखा भाग असू देत, तिथला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी झटतायत विलास. नक्कीच. आणि हे खरंच खूप आव्हानात्मक आहे. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे की आता या सगळ्यांना
खूप मेहनत करावी लागते. आपल्यासोबत आता केदार अडेकर आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊया. केदारजी, जेवढं मोठं हे संकट आव्हान म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आलं महापुराचं, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या, अगदी आता हे पाणी जसजसं ओसरायला सुरुवात झालेली आहे तसतसं या MSCBच्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या समोरचं सुद्धा एक मोठं आव्हान उभं टाकलेलं आहे. हे कसं पेलायचं आव्हान, कशी ही यंत्रणा सध्या काम करते आणि कुठल्या अडचणींना कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागतंय? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी IBMचे खरंच मनापासून धन्यवाद देतो. कारण काय की गेले वर्ष 23 मार्च पासून आपण बघतो कोरोना. सर माफ करा, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय की तारेवरची कसरत करत, खऱ्या अर्थानं तारेवरची कसरत करत हा अंधार बाजूला सारण्यासाठी प्रकाश यात्री बनून आज काम करणाऱ्या या महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या सध्या यशोगाथा समोर येत आहेत किंवा त्यांनी दाखवलेली जी कर्तबगारी आहे ती कर्तबगारी खरोखरच आपल्या प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे. कायम दुर्लक्षित राहणारी ही माणसं पण अहोरात्र झटत असतात, तारेवरची कसरत करत असतात आणि आपल्यापर्यंत प्रकाश पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रसंगी आपला जीवसुद्धा धोक्यात घातलेला असतो. कदाचित आपल्याला याची कल्पना नसेल, पण काही मिनिटं जरी लाईट गेली तर आपण अस्वस्थ होणारी माणसं, पण ही वीज आपल्या घरात पुन्हा पूर्ववत करण्यासाठी त्यांना मात्र ही तारेवरची कसरत करावी लागते. ही जीवघेणी कसरत असते आणि अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात तर या संकटाचं स्वरूप हे प्रचंड मोठं असतं आणि मग हे संकट आपल्या शिरावरती पेलून त्या अंधाराला घालवून पुन्हा ती वीज आपल्या घरात पोहोचवणं हे आव्हान ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं असतं असे हे महावितरणचे कर्मचारी. त्यांची ही दृश्य खरोखर प्रेरणा देणारी आहेत. आपल्या कर्तव्याप्रती किती निष्ठा असावी याचं ज्वलंत उदाहरण देणारी ही माणसं आहेत. खालून रौद्ररूप धारण केलेली नदी वाहतीये, पण त्याच्या नदीच्या वर असलेल्या तारेवर जाऊन सुद्धा ती तार जोडण्याचं काम करणाऱ्या या जांबाज सैनिकांबद्दल नेमकं काय म्हणावं? होय, हे सैनिक आहेत एक प्रकारचे, ज्यांनी या संपूर्ण संकटाच्या काळामध्ये आपल्या वीज पुरवठा खंडित झालेला पूर्ववत करण्यासाठी जी जीवाची बाजी लावून ते सध्या लढत आहेत. कारण खूप मोठं काम यांचं आता सुरू होतं. निसर्गानं जे थैमान घातलेलं आहे, जी भले मोठे पूल होते ते सुद्धा वाहून गेलेले आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण काळामध्ये जिथं काही टन इतकं वजन असतं एका पोलचं, असे हजारो पोल आज कोसळून पडलेले आहेत आणि या पोलला पुन्हा उभं करणं त्याच्यासाठी प्रचंड मोठी एक शक्ती लागते, मनुष्यबळ लागतं. हे मनुष्यबळ कमी आहे सध्या, पण असंच असताना सुद्धा अत्यंत शर्थीचे प्रयत्न करत ही सगळी मंडळी काम करतायत. ज्येष्ठ पत्रकार संजय जोग आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आज जी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या समोर एक मोठं आव्हान निर्माण झालंय. हे आव्हान आपल्या खांद्यावरती पेलून ही वीज पुन्हा पूर्ववत करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अगदी 100%. म्हणजे आज बघ काय कोइन्सिडेन्स आहे, इंग्लिशमध्ये म्हणतात तसं. एक्झॅक्टली 26 जुलै 2005 ला जेव्हा संबंध मुंबईतच नाही तर मुंबई सकट बाकीच्या भागांमध्ये जो पाऊस झाला होता त्यावेळेला संजय भाटिया हे महावितरणचे MD होते, दिलीप वळसे पाटील एनर्जी मिनिस्टर होते आणि तू म्हणतोस तसे असंख्य कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून संबंध वीज जी पुरवठा करायचं काम होतं ते 78 तासात रेकॉर्ड याच्यात केलेलं होतं. म्हणजे डोंगर दऱ्यात जाऊन मोठे मोठे जे रस्ते क्रॉस करून किंवा पाणी जे साठलेलं होतं त्याच्यावर मात करून हे जे काम केलेलं होतं ना, म्हणजे हॅट्स ऑफ. म्हणजे त्याची कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आजही गेल्या 3 दिवसात ज्या पद्धतीने महावितरणची जे कर्मचारी काम करतायत त्याचं कौतुक तर केलंच पाहिजे. आणि ह्या दृष्टीने आणखीन एक महत्वाचं सांगायला पाहिजे की एका बाजूला अत्यंत म्हणजे फ्लड, जिथे पाण्याची आपण खेळणार होतो, पाणी जायचा स्कोप नव्हता, अशा वेळेला एक जे चित्र होतं ते टीव्हीवर येत होतं, वृत्तपत्रात छापून आलंय, त्याला तर म्हणजे आपण जसं म्हणतो ना नोबेल प्राइजच दिलं पाहिजे. 2 कर्मचारी
त्या संबंध ट्रान्समिशन लाईन असतात, पारेषण वाहिन्या, हो. त्याच्यावर लटकलेले होते. ते तिथे राहिले, त्यांना रेस्क्यू करण्याचं काम केलं. पण ते करत असताना ते जी पूर्ववत त्याची जी म्हणजे वीज पुरवठा कसा पूर्ववत होईल याकडे त्यांचं लक्ष होतं. मला असं वाटतं याच्यात तर बरंचसं काही बोलकं चित्र आपल्याला सांगून जाता येतं. परंतु हा. बॉस आता ही सगळी गुडी बातम्या झाल्या. दुर्दैवाने असं आहे की महाराष्ट्र ऑलवेज हा वीज क्षेत्रामध्ये रोल मॉडेल राहिलेला आहे. म्हणजे दाभोळ याच्या आधी 1994-95 साली महाराष्ट्र हा इतरांना वीज पुरवत असे. हा. मग दाभोळ प्रोजेक्ट आला, त्याची कॉन्ट्रोवर्सी झाली, मग आपल्या इथे लोड शेडिंग होत गेलं. तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारनी, केंद्र सरकारनी जो ऍक्ट आला होता ज्याला म्हणतात इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2004 किंवा 2005, हा. तर त्याच्या अनुषंगाने जे आपण MSCB जे होतं, तर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, त्याचं आपण बेसिकली बायफर्केशन ट्रायफर्केशन केलं. 3 मेजर कंपन्या केल्या, एक MSCB होल्डिंग कंपनी केली. त्यामुळे महाराष्ट्र हॅज ऑलवेज बीन अ रोल मॉडेल. पण हो. आत्ताची ओव्हर द या इयर्स मध्ये मला असं वाटतं ज्याच्यावर बोललंच पाहिजे, खरंय. की जे पोततिडकीनी सर्वांच्या आपुलकीचा विषय, आणि मी तर वीज क्षेत्र हे गेले 30 वर्ष याच्यावर लिहितोच आहे. हो. तर त्यामुळे मला असं वाटतं तुझा जर वेळ असेल तर मला याच्यातल्या 2-4 गोष्टी उलगडल्याच पाहिजेत. म्हणजे महावितरण, महापारेषण, महाजेनको या 3 कंपन्या आपण स्थापित केल्या. हा. त्याच्यासाठी बेसिकली अजेंडाही होता. महाजेनको म्हणजे काय, तर आपल्या इथली असणारी जनरेशनची कॅपॅसिटी वाढवणं. हा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या जर आपण बघायला गेलं तर या महाजेनकोची एक 9,000 मेगावॉट असेल. आणि इथं जर आपण सगळे बघून गेलो म्हणजे मग NTPC कडनं येतात, प्रायव्हेट सेक्टर जे टाटा पॉवर आहे, अडाणी आहे, इंडिया बुल्स आहे, अमुक तमुक अशाकडनं जे येतात, असे मिळून आपण रेकॉर्ड 24,000 मेगावॉट एवढी विजेची डिमांड एका दिवशी आपण मीट करू शकतो. एवढी आपलं पोटेन्शियल आहे. खरंय, पोटेन्शियल वाढलेलं आहे. पण तुमचं म्हणणं आहे की कुठंतरी आता या मर्यादा सुद्धा स्पष्ट झालेल्या आहेत, आणि त्या मर्यादा नेमक्या काय आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलायला हवं. खरं तर हे कर्मचारी आहेत, ते कर्मचारी निश्चितपणे जीवाचं रान करून किंवा तारेवरची कसरत करत हे सगळं करतायत. पण आज एक मोठं आव्हान हे सुद्धा आहे, कारण आर्थिक ताकद एवढी मोठी कुठून आणायची, तो सुद्धा प्रश्न आहे. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट कोसळलं आणि या संकटाच्या काळामध्ये आज महावितरणचे कर्मचारी जीवाचं रान करून तारेवरची कसरत करत आज वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी झटतायत. आणि त्याच संदर्भात आपण बोलतोय. त्यांच्या ज्या कहाण्या समोर आलेल्या आहेत त्या खरोखरच आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, थक्क करणाऱ्या अशा आहेत. केदार येळेकर आता आपल्या सोबत आहेत, युनियनचे अध्यक्ष. केदारजी, आज निश्चितपणे हे सगळे कर्मचारी खूप मोठं काम करतायत, पण हे काम करत असताना त्यांना अनेक आव्हानं सुद्धा पेलावी लागत असतील. कुठली ती आव्हानं आहेत ज्याचा त्यांना सामना करावा लागतो? नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मला सर्वांना माहित आहे की ज्या पद्धतीचं निसर्ग वादळ आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे घोंगावलं आहे आणि त्याची जनमानसाची, त्या ठिकाणी असणाऱ्या सगळे नागरिकांची जी अवस्था झाली आहे, सगळं महाराष्ट्र पाहतोय. मगाशी 2 वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या महावितरणच्या, महापारेषणच्या सर्व कर्मचारी, अभियंत्यांचं जे काही कामाचं कौतुक केलं. आणि IBNच्या माध्यमातून आज जे महावितरणच्या बाबतीमध्ये तुम्ही सर्व महाराष्ट्राला आमच्या लोकांच्या कामगिरीचं दर्शन घडवताय, त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी IBNचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण परिस्थिती अशी आहे की मन हृदय सगळं हेलावणारी आहे. अशा परिस्थितीमध्ये गेले सातत्याने 3 वर्ष कोकणामध्ये, सांगली कोल्हापूरच्या भागात पूर येतोय आणि त्या पुरामध्ये जनमानसांची जशी अवस्था होती त्याचप्रमाणे आमच्या अभियंत्यांची, कर्मचाऱ्यांची, विशेष करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांची होती. आज आपण महावितरण बद्दल बोलत असताना आपल्या सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती सर, पुन्हा एकदा काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. बरोबर आहे, तुम्ही कामात आहात, प्रवास करतायत आणि त्यामुळे
कदाचित तिथं अडचण असेल नेटवर्कची, पण सध्या महावितरणला त्यांच्या कर्मचाऱ्यांना या संकटाच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. संजय जोग सर आता आपल्यासोबत आहेत. जोग सर, वीज आणि पाणी हे यांचं नातं आपल्याला माहिती आहे आणि या पाण्याच्या दरम्यानच, या पाण्यात उभं राहूनच, पाणी ओलांडूनच हे विजेचं सगळं काम या सगळ्या सैनिकांना करावं लागतं. मी सैनिक मुद्दा म्हणतो यांना, कारण हे काही कुठल्या सैनिकापेक्षा कमी नाही आहेत. पण हे सगळं काम करत असताना कुठली आव्हानं त्यांना असतात? नुसतं त्यांचं काय आव्हान नाहीये, मुळात आधी महावितरणचंच मोठं आव्हान झालेलं आहे. हा. आता त्यांच्याकडे आपले जे संबंध महावितरण जे वीज पुरवठे डिस्ट्रीब्युट करतं त्यांची संख्या आहे महाराष्ट्रात 2 आणि जवळपास 70 कोटी एवढे ग्राहक आहेत. हा. परंतु त्यांच्याकडनं जे एरियर्स आहे म्हणतो आपण, येणं जे आहे हा. ते आहे 63,000 कोटी. लायबिलिटी जी आहे म्हणजे जे कर्ज घेतलेले आहे वेगवेगळ्या स्वरूपात त्यांना देणी द्यायची आहे, तर ते आहे जवळपास 78,000 कोटी. त्यामुळे हे आपण जेवढं कौतुक करतो ना ते चांगलंच आहे, पण मुळात महावितरणचं वास्तव्यच आता धोक्यात आहे, याच्यावर आपलं बोललं पाहिजे. त्यामुळे एका बाजूला यांचं कौतुक तर केलंच पाहिजे, दुसऱ्या बाजूला महावितरण या संकटांना कसं बाहेर येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा की जनरली एरियर्स हे रिकव्हरीच्या करण्यासाठी आता केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने आता अजित पवार यांनी अनाउन्समेंट केली आहे की आम्ही ह्याच्यातले साधारण 30,000 कोटी रुपये सरकार देईल, बाकीचे जे ग्राहक आहेत त्यांनी भरावं. पण ग्राहक भरत नाहीत ना, म्हणजे सुशिक्षित ग्राहक जर भरत नसतील तर हे कामगार एवढे कष्ट करतायत, त्या कष्टाला काही किंमतच राहणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा. अगदी खरं आहे. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आज हे नुसते कष्ट करतायत म्हणून आपण त्यांना सलाम करायचा का? ते जगलं पाहिजे, ही महावितरण सुद्धा वाढली पाहिजे, तिचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा संबंधितांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण हा महाराष्ट्राचा अभिमान नाही तर तो महाराष्ट्राचा कणा आहे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला अगदी सविस्तरपणे या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर सुद्धा होते. संदीप, तुमचे सुद्धा धन्यवाद. यासोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.